मी 2020ची ग्रॅज्युएट आहे. तो कोरोना इयर होता. त्यावेळेस लॉकडाऊन होता, तर थोडे ॲव्हेन्यूज कमी होते म्हणून मी सेल्फ स्टडी सुरू केली. पण असं घरून खूप जास्त काही ब्युरोक्रॅटिक बॅकग्राऊंड नाही आहे आणि फ्रेंड सर्कलमध्ये पण कोणी असं होतं नाही जे UPSC परसू करत होते. तर ती इंटेलिजंट गेसिंगवालीची गॅप होती माझ्यामध्ये की प्रश्न माहीत नसताना सुद्धा आपल्याला अटेम्प्ट कसं करायचं. तर मी ते शिकणं हळूहळू सुरू केलं आणि मग ते अप्लाय केलं. तर जिथे पण मी पोस्टेड राहणार तिच्या मुली जर मला बघतील की एक मॅडम आहे ती ह्या लेवलपर्यंत पोहोचली आहे, तर मग मी पण पोहोचेल. तर हा एक ग्राउंड लेवल चेंज खूप बेसिक आहे, पण तो रोल मॉडेलिंग जे आपण म्हणतो, जे आपण डोळ्यांनी बघतो, ते मला वाटतं खूप काम करतं. आणि त्याच्यासाठी मी करेन. जे मॉक इंटरव्ह्यू आपण देतो तेव्हा पॅनल थोडासा स्ट्रिक्ट दिसतो आपल्याला. थोडे एक्सप्रेशन्स वगैरे जास्त, कधी रागीट कधी काही असं दिसतं आपल्याला. पण माझ्या दोन्ही पण इंटरव्ह्यूजमध्ये मला असं वाटलं की पॅनल खूप फ्रेंडली होता. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे प्रांजली खांडेकर. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम 2023मध्ये 761 रँकने IPSसाठी निवड झाली. त्याचप्रमाणे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम 2024मधून ऑल इंडिया रँक 683ने पुन्हा IPS पदासाठी निवड झाली. प्रांजलीने IIT खरगपूरसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून BTechची डिग्री कंप्लीट केलेली आहे आणि त्यानंतर तिने UPSCचा प्रवास सुरू केला. अगदी दुसऱ्या आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्येच तिने IPS पदाला गवसणी घातली. प्रांजलीचा ऑप्शनल विषय होता सोशॉलॉजी. प्रांजलीचा हा जो प्रवास आहे, UPSCचा जो जर्नी, ज्याच्यातून तिने IPS पदाला 2दा गवसणी घातली, तर या प्रवासाची माहिती आपण प्रांजलीकडनं करून घेणार आहोत. नमस्कार प्रांजली, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत. धन्यवाद सर. सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद. प्रांजली, IIT सारख्या प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूटमधून BTech डिग्री केली, कॉर्पोरेटमध्ये जॉब पण मिळाला, तरी का वाटलं की UPSCमधून करिअर करावं? सर, UPSC करायचं हे माझं आधीपासून थोडासा कल होता. त्यानंतर जेव्हा मी इंजिनिअरिंग परस्यू केली आणि इंटर्नशिप वगैरे केली, मी सॉफ्टवेअरमध्ये केली, तेव्हा मला लक्षात आलं की ही 9 to 5 वाली ऑफिस जॉब आणि वर्किंग विथ कम्प्युटर्स आणि कोडिंग करणे, हे सगळं मला हे खूप जास्त वाटत नाही की मी याच्या थ्रू खूप कॉन्ट्रीब्यूट करू शकणार सोसायटीला. जे मला आधीपासनं होतं की आपण काहीतरी समाजाला म्हणजे वापस द्यायला हवं. आपण जिथून आलो आहे आपण ती जबाबदारी थोडीशी पाळायला हवी. तर म्हणून माझी इंटर्नशिप झाली 4th इयरमध्ये. त्यानंतर माझं म्हणजे एकदम निश्चित झालं की मी UPSC करेल, सिव्हिल सर्व्हिसकडे मी वळेल. UPSC करायचं ठरवलं, मग UPSCचं प्रिपरेशन कसं सुरू केलं? सर, मी 2020ची ग्रॅज्युएट आहे. तर त्यानंतर तो कोरोना इयर होता. त्यावेळेस लॉकडाऊन होतं, तर थोडे ॲव्हेन्यूज कमी होते म्हणून मी सेल्फ स्टडी सुरू केली. त्याच्यानंतर 2021मध्ये पहिला अटेम्प्ट दिला. तर सेल्फ स्टडीमध्ये थोडं गडबड झाली माझी, कारण असं घरून खूप जास्त काही ब्युरोक्रॅटिक बॅकग्राऊंड नाही आहे आणि फ्रेंड सर्कलमध्ये पण कोणी असं होतं नाही जे UPSC परसू करत होते. तर म्हणून ती स्टार्टिंगला थोडी गडबड झाली सेल्फ स्टडीमध्ये, तर प्रिलिम्समध्ये अडकली. पण त्यानंतर मग मी प्रॉपर गायडन्स घेतला, लोकांशी बोलले आणि त्यानंतर माझं मग थोडं प्रिपरेशन ऑन ट्रॅक आलं. प्रिलिममध्ये थोडं अडकले, म्हणजे सुरुवातीला प्रिलिम्स डिफिकल्ट वाटलं. तसं UPSCचे 3 फेज आहेत, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. त्याच्यातला सगळ्यात डिफिकल्ट कुठला वाटला आजपर्यंत? माझ्यासाठी तिन्ही पण फेजेसमधून प्रिलिम्स सगळ्यात अवघड होता. आणि त्याचं कारणही सांगते. त्याचं कारण असं की असं आहे की सिलेबस जो आहे प्रिलिम्सचा तो खूप वेग आहे. म्हणजे शब्द दिले आहेत, पण त्याच्यामध्ये किती आपल्याला डेप्थपर्यंत जायचं आहे आणि किती वाचणार आणि किती लक्षात ठेवणार हे खूप कठीण आहे. हे याचं जजमेंट येणं. तर असं व्हायचं की जो स्टॅटिक पोर्शन आहे, जे बेसिक बुक सगळेजण वाचतात, ते केलं, पण त्याच्या भरोश्यावर 100पैकी 35, 36, 40 प्रश्न आपण सोडवता येतं आपल्याला. त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे की थोडीशी रिस्क घेऊन इंटेलिजंट गेसिंग करायची, आपण जे म्हणतो ना तुक्के मारायचे, ती रिस्क टेकिंग ॲपेटाईट माझी थोडीशी कमी होती. याचं एक कारण हेही म्हणता येईल की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, मॅथ्स वगैरे जास्त केलं आहे नेहमी. तर आयदर इट इज येस ऑर नो, ब्लॅक किंवा व्हाईट, असे गोष्टी आपल्याला माहिती असतात. पण प्रिलिम्समध्ये हा जर आपण अप्रोच ठेवला तर कट ऑफ क्लिअर करणं खूप कठीण आहे. तर म्हणजे ही सगळ्यात कठीण माझ्यासाठी स्टेप होती की आपल्याला जे माहिती आहे एकदम निश्चित, त्याच्या बियॉन्ड आपल्याला जाऊन काही काही प्रश्न मार्क करायचे. तर ह्या प्रोसेसमध्ये मला सगळ्यात जास्त डिफिकल्टी आली. म्हणून प्रिलिम डिफिकल्ट वाटतं. म्हणून मला प्रिलिम्स डिफिकल्ट वाटतं. प्रिलिम्ससाठी वास्ट रीडिंग पण करावं लागतं आणि अनप्रेडिक्टेबल प्रश्न असतात. एकदम बरोबर.
मग प्रिलिमसाठी तयारी कशी केली? कारण सेकंड आणि थर्ड दोघा अटेम्प्टमध्ये प्रिलिम क्वालिफाय केली. तर ह्याचं म्हणजे असं की हे आधी सगळ्यात आधी आहे मला वाटतं की डायग्नोसिस कुठल्याही प्रॉब्लेमचा. ज्यावेळेस माझं प्रिलिम्स नाही निघालं मी आधी ॲनालाइज केलं की का नाही निघालं. जितकं मी बेसिक बुक्समधनं वाचलं होतं, नोट्स होते, मी जितकं पाठांतर केलं होतं त्याच्या भरोश्यावर माझे खूप कमी नंबर ऑफ क्वेश्चन्स अटेम्प्ट झाले. तेव्हा समजलं की आपल्याला ह्याच्या बियॉन्ड पण काहीतरी शिकायचं आहे. तर थोडे जे फ्रेंड्स नंतर हळूहळू बनायला लागले, काही यूट्यूब व्हिडिओजवरून मी बघायला लागले की कसं आपल्याला कुठला प्रश्न एकदम त्याच्याबद्दल माहिती नसूनही आपण त्याला अटेम्प्ट करू शकतो. तर ती इंटेलिजंट गेसिंगवाली जी गॅप होती माझ्यामध्ये की प्रश्न माहीत नसताना सुद्धा आपल्याला अटेम्प्ट कसं करायचं, तर मी ते शिकणं हळूहळू सुरू केलं आणि मग ते अप्लाय केलं, प्रॅक्टिस केली त्याची आणि मग त्याच्या भरोसे ते थोडंसं कव्हरअप झालं, स्कोअर वाढला आणि मग ते क्लिअर झालं. प्रिलिम क्लिअर केली, मग मेन्ससाठी काय स्ट्रॅटेजी होती प्रिपरेशनची? मेन्ससाठी सर सगळ्यात आधी जे म्हणजे ऐकलेलं होतं की आपला ऑप्शनल आपण ठरवायचा आधी. तर तसं मग मी खूपच कमी आणि खूप नॉर्मल पॅरामीटर्स ठेवले होते. आधी तर हे की मी आहे इलेक्ट्रॉनिक्स, माझं ग्रॅज्युएशन आहे, तर हा तर ऑप्शनल अवेलेबल आहे नाही. तर मला ह्युमॅनिटीज निवडायचं आहे, मला हे ठाऊक होतं की मी ह्युमॅनिटीजमधला ऑप्शनल घेईल. त्याच्यामधनं मग मी सिलेबस बघायला सुरुवात केली. एक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन बघितला, पॉलिटिकल सायन्स बघितला, एक सोशिओलॉजी बघितला. त्याच्यामधनं मी जेव्हा सोशिओलॉजी बघितला मला जे टॉपिक्स त्याच्यामधनं दिसले की आपण वाचतोय फॅमिली, रिलिजन, मॅरेज, तर ह्या गोष्टी मला वाटलं की आपल्या आजूबाजू ह्याच गोष्टी आपण बघतो आणि याला आपण स्टडी करणार आहोत. तर मला वाटलं हे खूप रिलेटेबल असणार, मे बी डेली लाईफमध्ये खूप इंटरेस्टिंग आपल्याला इन्साईट मिळणार. तर आय वेंट अहेड विथ सोशिओलॉजी. आणि याचं दुसरं कारण हेही होतं की याचा सिलेबस थोडा लहान आहे, थोडंसं स्कोरिंगची म्हणजे त्यावेळेस असं होतं की सोशिओलॉजी स्कोरिंग आहे. तर मला असं वाटलं की हे घेता येईल आणि इंटरेस्टिंग वाटतं आहे आणि ते झालं ॲक्च्युली तसं. मी माझी प्रिपरेशन GS न करता मी सोशिओलॉजीपासून सुरू केली आणि मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. कारण ते डेली लाईफला आपण एका वेगळ्या लेन्सने बघतो आहे. वेगवेगळे थिंकर्स, सोशिओलॉजिस्ट काय विचार करतात त्या एकाच फॅमिलीबद्दल, ज्या फॅमिलीमध्ये आपणही राहतो, हे खूप इंटरेस्टिंग वाटलं मला. त्यामुळे बोर कधी झाली नाही. तर ऑप्शनलपासून सुरुवात केली आणि मग सोबत हळूहळू मी GS पण सुरू केलं. ऑप्शनलचा स्टडी एन्जॉय केला थोडक्यात? खूप एन्जॉय केली मी ऑप्शनल माझी. GS मधले इतर विषय GS1, GS2 कसे प्रिपेअर केले? सर GSचे विषयांचं असं आहे की बेसिक बुक्स आहेत मार्केटमध्ये जे सगळेजण रेफर करतात. तर पॉलिटी असो, इकॉनॉमी असो, सोसायटी, सोशल जस्टिस, सगळ्यांचे मी बेसिक बुक्स स्वतःहून केले. जिथे नाही समजलं तिथे थोडंसं गुगल केलं किंवा थोडंसं यूट्यूब व्हिडिओज बघितले आणि जिथे अडकत आहे आपण ते स्वतःहून क्लिअर करून घेतलं. त्यानंतर पण हे झालं की आपण एक बेसिक सिलेबस कवर केला आहे. त्यानंतर याच्यासोबत येतं करंट अफेअर्स. तर करंट अफेअर्ससाठी मी न्यूजपेपर वाचायची सवय घरूनच थोडीशी डेव्हलप केली होती. तर आधी पुष्कळ वेळ लागायचा मला वाचायला. पण जेव्हा मला फिगर आउट झालं की काहीच पोर्शन आपल्याला नेसेसरी एक्झामसाठी आणि काही जे पॉलिटिकल न्यूज आहे ते एकदम कधी येणार नाही UPSC एक्झाममध्ये, तर ते मग हळूहळू त्याचा वेळ कमी होत गेला. मी न्यूजपेपरचे नोट्स तर कधी बनवले नाही, पण असं आहे की त्याच्याने एक क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप होऊन जाते, एक विचार करायचा एक नवीन आपल्याला प्रोसेस मिळून जातो. तर त्याच्याने मेन्स आन्सर रायटिंगमध्ये आणि करंट अफेअर्सचं व्हॅल्यू ॲडिशन त्याच्याने झालं. यासोबत मी थोडे मंथली मॅगझिन्स पण रेफर करायची, काही जे स्टँडर्ड असतात मार्केटमध्ये. तर हे झालं स्टॅटिक आणि करंट अफेअर्स मेन्ससाठी. आणि याच्या व्यतिरिक्त असं आहे की थोडीशी ॲक्टिव्ह राहायची फ्रेंड्ससोबत, की खूपदा असं आहे की सेम टॉपिक आहे, माझ्याकडे काही 5 पॉईंट्स आहेत त्याच्याबद्दल, दुसऱ्याकडे पण 5 पॉईंट्स आहेत, पण त्याचे काही 1-2 पॉईंट्स खूपच युनिक आहेत. तर हे बॉरो करायचे आणि मग हे आपल्या नोट्समध्ये आपण नोट डाऊन करायचे. काही कोणाकडे एक्झाम्पल्स इतके युनिक असतात, आपल्याला जुने लक्षात असतात, पण त्याच्याच जागी जर आपण नवीन लिहिले तर मी थोडं म्हणजे मेहनत अशी केली की जे मला युनिक एक्झाम्पल्स वाटतात त्याची मी फाईल थोडी वेगळी कंपाईल केली. स्पेशली एथिक्समध्ये मी केलं आहे की जे IAS IPS ऑफिसर्सचे आपण एक्झाम्पल्स लिहितो त्याच्यासाठी मी वेगळी कंपायलेशन केली की थोडे युनिक आणि थोडे रिसेंट, जे थोडे जास्त रिलेटेबल वाटणार आपल्याला. तर असं अपार्ट फ्रॉम स्टॅटिक अँड करंट अफेअर्स जी व्हॅल्यू ॲडिशन आपण म्हणतो, डेटा, फॅक्ट्स, एक्झाम्पल्स, कमिटीज, याची मी वेगवेगळी कंपायलेशन केली स्वतःहूनच. डिजिटल फॉर्मॅटमध्ये करायची. तर कधी पण जसं बसल्या आपण कुठे ट्रॅव्हल करतो आहे तर फोनमध्ये उघडलं आणि थोडं बघून घेतलं, ग्लान्स केलं, तेवढंच आपल्याला जास्त लक्षात राहणार. तर ही माझी स्ट्रॅटेजी होती. आता डिजिटल युग सुरू आहे, तर डिजिटल मीडियाचा उपयोग केला इफेक्टिव्हली? मी डिजिटल मीडियाचा उपयोग केला. जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठे पण मी अडकायची तर कधी थोडंसं गुगल केलं, कधी यूट्यूबवर व्हिडिओज बघितले. आणि आजकाल असं आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर UPSCचे पण पेजेस बनलेले आहेत खूप सारे. त्याच्यात असे ते डेली क्वेश्चन्स कधी टाकतात,
कधी करंट अफेअर्सचे काही न्यूज पीस टाकतात, तर ती पिक्टोरियल मेमरीमध्ये पण राहून जातं. आपल्या जॉग्रफीमध्ये जसं लोकेशन वगैरे ते लक्षात ठेवायला खूप सोपं जातं. तर मी याचा भरपूर वापर केला. इनफॅक्ट माझे काही GSचे आणि ऑप्शनलचे अर्धे नोट्स मी डिजिटली बनवलेले आहेत आणि ते मग एडिट करायला सोपं जातं. जसं पहिल्या अटेम्प्टमध्ये माझे नोट्स होते, आता सेकंड अटेम्प्टमध्ये मला इम्प्रूव्ह करायचं आहे, काही डिलीट करायचं आहे, त्याच्या जागी काही नवीन ॲड करायचं आहे. तर हे हाताने केलं की आपण ते काढतो पेनाने लिहिलेलं आणि मग त्याच्यावर पुन्हा लिहितो. त्यापेक्षा तिथेच मी ऑनलाईन एडिट करते आणि ते वाचायला सोपं जातं मला. सोशल मीडियाचं काही डिस्ट्रॅक्शन नाही आलं स्टडीमध्ये? मला नाही आलं, कारण मी खूप फोकस्ड होते की कशासाठी वापरायचं आहे. आणि इनफॅक्ट जेव्हा असं व्हायचं कधी कधी की लो फेज येतात, जेव्हा इच्छा होत नाही अभ्यासाची, तर एक त्याचंही सोल्युशन डिजिटलच आहे एक, की आपण टायमर लावून घ्यायचा फोनमध्ये की हा ॲप मी अर्ध्या तासाच्या वर वापरूच शकणार नाही, तर मग ते तिथेही कंट्रोल होऊन जातं. करायला वापरायचे डिजिटल. बिलकुल. प्रिलिम्स आणि मेन्स झालं, आता इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं केलं मग? सर, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन माझं असं होतं की सेकंड मेन्स जेव्हा मी दिली, म्हणजे माझा तिसरा अटेम्प्ट जेव्हा मी क्वालिफाय झाली, तेव्हा मला अशी फील आली होती की मी ऑप्शनल खूप चांगलं लिहिलं आहे, GS डिसेंट लिहिलं आहे, तर आय विल क्वालिफाय. तर काही दिवस मी रेस्ट घेतला, थोडंसं फिरले, रिलॅक्स केलं. त्यानंतर 4 to 5 क्लोज माझे फ्रेंड्स होते, ज्यांना एक्सपेक्टेड होतं की त्यांचंही निघेल. तर आम्ही एक पिअर ग्रुप बनवला 5 लोकांचा. आता सगळेजण वेगवेगळ्या सिटीजमध्ये होते, तर आम्ही गुगल मीटनी कनेक्ट करायचो आणि 4 ते 5 टॉपिक्स आम्ही डेली डिसाईड केलं होतं की ह्या 5 टॉपिक्सवर सगळेजण वाचतील, न्यूजपेपर असो किंवा कुठले यूट्यूब व्हिडिओज असो, आणि त्याच्यावर आपण असे क्वेश्चन्स बनवू जे इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतात. तर याची गायडन्स कुठून घ्यायची? तर इंटरव्ह्यूचे जे ट्रान्स्क्रिप्ट्स येतात, म्हणजे मागच्या वर्षी ज्या लोकांनी इंटरव्ह्यू दिले ते आपल्याला क्वेश्चन्स सांगतात, टेलिग्रामवर खूप इझिली अवेलेबल आहेत. तर आपण त्या बेसिसवर हे ठरवायचं की ह्या टॉपिकमधनं काय विचारू शकतो. तर 5 लोक होतो, प्रत्येकाचे 20-20 मिनटं आम्ही क्रॉस क्वेश्चनिंग करायचो. तर 4 लोक पॅनल बनतील आणि एक मुलगा उत्तर देईल, तसंच मग दुसरा मुलगा उत्तर देईल आणि बाकी 4 लोक पॅनल बनतील. तर ही आमची डेली प्रॅक्टिस होती. टॉपिक्स आधी डिसाईड करायचे आणि आपण रोज डिस्कशन करायचं आणि मग शेवटी फीडबॅक द्यायचा की तुझा आय कॉन्टॅक्ट नव्हता, तू हे म्हणताना घाबरला, तू हे आन्सर द्यायला खूप जास्त वेळ घेतला. तर ह्या गोष्टींनी जेव्हापर्यंत रिझल्ट आला तेव्हापर्यंत ह्या ज्या इतर गोष्टी आहे याच्यावर चांगला कमांड आला. आणि रिझल्ट आल्यानंतर थोडं एक्सटेन्सिव्हली करंट अफेअर्सवर फोकस केलं. HR क्वेश्चन्स जे असतात ना, की वाय डू यू वॉन्ट टू बी अ सिव्हिल सर्वंट, व्हॉट विल बी द 3 प्रायोरिटीज इफ यू आर पोस्टेड इन दिस डिस्ट्रिक्ट, ह्या सगळ्या गोष्टींवर मग थोडं एक्सटेन्सिव्हली रिझल्ट आल्यावर काम केलं. छान प्रकारे प्रिपरेशन केलं. हो, इंटरव्ह्यूचं खूप व्यवस्थित झालं प्रिपरेशन. हे झालं प्रिपरेशन, पण ॲक्च्युअल इंटरव्ह्यूबद्दल लोकांना थोडं मनामध्ये भीती असते आणि काही वेळा काही आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन्स येतात, काही सरप्राईजेस असतात, बरेचसे काही इन्सिडेंट होतात जे आपल्याला मेमरीमध्ये राहतात कायम ॲक्च्युअल इंटरव्ह्यूचे. तर असा काही एक्सपिरियन्स आहे किंवा इंटरव्ह्यू आपण ठरवला तसा झाला नाही असं काही वाटलं? एक खूप म्हणजे कॉमनली ऑब्झर्वड ही गोष्ट आहे की जे मॉक इंटरव्ह्यू आपण देतो तेव्हा पॅनल थोडासा स्ट्रिक्ट दिसतो आपल्याला, थोडे एक्सप्रेशन्स वगैरे जास्त, कधी रागीट कधी काही असं दिसतं आपल्याला. पण माझे दोन्ही पण इंटरव्ह्यूजमध्ये मला असं वाटलं की पॅनल खूप फ्रेंडली होता. त्यांनी खूप प्रयत्न केला की मला असं कम्फर्टेबल होऊ दिलं आणि त्यानंतर त्यांनी क्वेश्चनिंग सुरू केली. आणि ती क्वेश्चनिंग पण नव्हती, आय वुड से एक कॉन्व्हर्जेशन होता. ते त्यांनी मला विचारलं, मी त्यांना उत्तर दिलं, जसं आपण बोलतोय आता. तर खूप कॅन्डिड वाटलं, हा एक मेजर डिफरन्स. आणि दुसरा म्हणजे इथे मॉक इंटरव्ह्यूजमध्ये जनरली आपण बघतो की करंट अफेअर्सवर थोडं जास्त डिटेलमध्ये विचारलं जातं. कधी कधी कुठला एका रँडम पॉईंटला पकडून थोडं आपण इन्फॉर्मल भाषेत म्हणतो की ग्रिलिंग केली जाते. तसं मला दोन्ही इंटरव्ह्यूजमध्ये वाटलं नाही. त्यांना फायनल इंटरव्ह्यूमध्ये त्यांना जेव्हा वाटतं की स्टुडंट अनकम्फर्टेबल होत आहे, की याला याच्या पुढे नाही सांगता येत आहे, ते चेंज करून टाकतात टॉपिक. म्हणजे प्रेशर नाही टाकत की तुम्हाला हे सांगावंच लागेल, नाही तर आम्ही तुम्हाला जज करू. ती खूप सेन्सिबली, मला वाटलं की खूप सेन्सिबली कंडक्ट होतो फायनल इंटरव्ह्यू. म्हणजे मुळात इंटरव्ह्यूबद्दल जे आपण सोशल मीडियावर रील्स बघतो, व्हिडिओज बघतो आणि त्याच्याबद्दल जे गैरसमज आहेत त्याच्यापेक्षा ॲक्च्युअल इंटरव्ह्यू बऱ्यापैकी कम्फर्टेबल असतो. म्हणजे ॲस्पिरंट्सने त्याची भीती बाळगायची गरज नाही, प्रेशर घ्यायची गरज नाही. बिलकुलच मला वाटतं की प्रश्न नाही. कारण पहिली गोष्ट की भीती जर वाटली तर ती आपल्या आवाजात, आपल्या चेहऱ्यावर दिसते. मग तुम्ही त्या पॉईंटला जज होऊन गेले ऑलरेडी. जर तुम्हाला एक नॉर्मल स्वतःबद्दलच प्रेझेंट करताना भीती वाटते तर मग जज झाले तुम्ही. आणि आज दुसरं असंही आहे की जसं तुम्ही म्हटलं की खूपदा असे ऑन स्पॉट क्वेश्चन्स ते विचारतील अनएक्सपेक्टेड, तर तेव्हा जितकं कामली आपण उत्तर देऊ तितकं बेटर आपली पर्सनॅलिटी प्रेझेंट होईल.
म्हणून मला असं वाटतं की थोडंसं जे रील कल्चरमुळे एक वेगळाच पोर्ट्रे होता इंटरव्ह्यू, पण तसा एक्झॅक्टली नसतो. पण असं नाही आहे की मॉक इंटरव्ह्यूजचा काही यूज नाही आहे. मॉक इंटरव्ह्यूजमध्ये आपल्याला जो एक बेसिक अंडर कॉन्फिडन्स कधी कधी असतो, कारण आपण नुसतं पुस्तकातलाच म्हणजे अभ्यास केला आहे प्रिलिम्सचा मेन्सचा, त्यानंतर एकदम बोलायचं आहे आपल्याला, तर तेव्हा ती भीती काढण्यात मॉक इंटरव्ह्यूज आर युजफुल. त्यानंतर खूप सारे HR क्वेश्चन्स आहेत ते खूप कॉमन असतात, तर की तुम्ही कुठनं आले, तुमच्या शहरातलं हे काय प्रॉब्लेम्स, ते काय प्रॉब्लेम्स, त्यासाठी खूप युजफुल. पण जे एन्व्हायरमेंट वाईज जर विचारलं गेलं तर फायनल इंटरव्ह्यू जो UPSCचा असतो दॅट इज व्हेरी कॅन्डिड, व्हेरी कम्फर्टेबल. हा जो एंटायर जर्नी याच्यामध्ये बऱ्याचदा थोडं लो फील होत असेल, प्रेशर येत असेल, स्ट्रेस येत असेल, कसं टॅकल केलं ते? माझ्याबद्दल तर असं आहे की मी थोडीशी हार्श आहे स्वतःवर. तर मला जर टेन्शन येत आहे, स्ट्रेस येत आहे कुठल्या गोष्टीचा, तर एक रूट कॉज ॲनालिसिस आपण ज्याला म्हणतो की येतो का बरं आहे, म्हणजे इतकं टेन्शन कशाचं आहे बा, तर ते आयडेंटिफाय करायचं. डायग्नोसिस अगेन, की याच्यामुळे टेन्शन येत आहे तर याला करावं लागेल, एवढा माझं बॅकलॉग आहे तर याला कंप्लीट करावं लागेल. तर माझं प्रायमरी असंच आहे की ज्याच्यामुळे टेन्शन येतं आहे त्याला आपण डील करायचं, एकदम फेस करायचं, आणि त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्स करायचं. तर जसं मला सिंगिंग माझी हॉबी आहे, थोडंसं आपण गाणे ऐकले किंवा स्वतःच गायलं थोडं, त्यानंतर एक खूप चांगलं किंवा आणि चांगलं बट अंडर रेटेड मला वाटतं की स्ट्रेस रिलीवर आहे स्लीप. अर्धा तासाचा नॅप घेतला आपण तर मला असं वाटतं की एफिशियन्सी वाढते थोडी. ती स्ट्रेसमुळे जी आपली एफिशियन्सी कमी होते ना, ती कव्हरअप करायला मला वाटतं की स्लीप इज द बेस्ट मेडिसिन. तर अपार्ट फ्रॉम दिस प्रायमरी माझं हेच राहणार की ज्याच्यामुळे टेन्शन आहे त्याला डील करा. अभ्यास करताना जे नवीन ॲस्पिरंट्स आहेत त्यांना ज्या डिफिकल्टीज येतात, नागपूरसारख्या शहरामध्ये कोणाला अभ्यास करायचा आहे, दुर्गम भागात अभ्यास करायचा आहे, तर काय वाटतं त्यांनी काय केलं तर तिथे राहूनही त्यांना अभ्यास करता येईल? माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते मी की स्वतःहून जेव्हा प्रिपरेशन आपण सुरू करतो तेव्हा खूपदा असं असतं की आपला कॉलेजचाच माइंडसेट आपण इथे घेऊन येतो. कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये असं असतं की फिक्स्ड टेक्स्टबुक आहे आणि प्रिवियस इयर क्वेश्चन पण जसेचे तसे रिपीट होतात. आपल्याला प्रोफेसरचा स्वभाव माहीत पडतो की असं लिहिलं म्हणजे हे प्रोफेसर खुश होऊन जातात. तर आपण त्या माइंडसेटने इथे अभ्यास करतो की बरं ही स्टँडर्ड टेक्स्टबुक आहे, हिला आपण म्हणजे चांगल्याने पाठांतर करून घेऊ, याच्यावरून प्रश्न येतील, आपण पास होऊन जाऊ, असं वाटतं आपल्याला पहिल्यांदा. पण हे खरं नाही आहे. तर बेसिक टेक्स्टबुक फक्त आपल्या एक बेसिक नॉलेजसाठी आहे, याच्यावरून जसेचे तसे प्रश्न येणं खूप कठीण आहे प्रिलिम्समध्ये एस्पेशली. तर मला वाटतं की एक बेसिक लेवल ऑफ गायडन्स पाहिजे आपल्याला, जेणेकरून असं होईल की द डिफरन्स बिटवीन माइंडसेट जे स्कूलमध्ये तुम्ही होते आणि आता तुम्हाला कसं करायचं आहे ते माहीत होतं. जसं मी याच्या आधी जे बोलली की एक इंटेलिजंट गेसिंगवाली गोष्ट झाली, किंवा कुठल्या टॉपिकला किती डेप्थपर्यंत आपल्याला अभ्यास करायला हवं, किंवा इवन हा जजमेंट येणं की हा टॉपिक एक्झामसाठी रिलेव्हंट आहे पण की नाही, ह्या गोष्टी ज्या स्वतःहून डेव्हलप करायला खूप वेळ लागतो. माझा पहिला अटेम्प्ट मोस्टली त्याच्यात गेला. जर हेच मला गायडन्स थोडं सुरुवातीला मिळालं असतं कुठनं, तर माझा तो मे बी फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझं प्रिलिम्स जास्त मार्जिनने नसतं सुटलं किंवा निघालंही असतं, क्लिअर झालं असतं. तर एक माझं सिन्सिअर ॲडवाईस हे राहणार की जर पॉसिबल असेल तर गायडन्स नक्की घ्या. आणि दुसरं म्हणजे आत्मविश्वास असला पाहिजे. खूपदा असं होतं की आपल्याला पूर्ण थ्रूआउट स्कूल लाईफ अँड कॉलेज लाईफ आपल्याला टॉप करायची इतकी सवय असते की मी पहिला, मी दुसरा, इथे येऊन फेलियर बघितला जात नाही, मग स्वतःचा जो कॉन्फिडन्स तुटतो. त्यामुळे तर म्हणजे ते डॉमिनो इफेक्ट जे आपण म्हणतो की त्याचा इफेक्ट मग पुन्हा पुढच्या अटेम्प्टवर, त्याचा इफेक्ट पुन्हा पुढच्या अटेम्प्टवर. तर हे होऊ देऊ नका. रिअल लाईफ मध्ये आता एंटर करत आहे तुम्ही, कारण UPSC प्रिपरेशन इज नॉट लाईक एक्झाम ऑफ कॉलेज. तर बी रेडी, बी सेल्फ कॉन्फिडंट, ह्या 2 टिप्स मी म्हणजे देईल सगळ्या मुलांना. सिलेक्शन झालं IPSसाठी, पोलीस सर्व्हिससाठी, आणि पोलीस सर्व्हिस तशी आपल्याकडे अजूनही मेल डॉमिनेटेड आहे. तर काय वाटतं पोलीस सर्व्हिसमध्ये जाऊन काय करणार? एकदम बरोबर पॉईंट तुम्ही एकदम पकडलाय की पोलीस डिपार्टमेंट आता पण मेल डॉमिनेटेड आहे. पण चांगली गोष्ट हे आहे की आता हळूहळू मुलींची संख्या वाढते, लेडी ऑफिसरची संख्या वाढते. तर मला खूप फॉर्च्युनेट वाटतं की मी त्या अशा डिपार्टमेंटमध्ये चालली आहे. आणि माझी एक्सपेक्टेशन आणि स्वतःपासून ही राहणार की आय वॉन्ट टू इन्स्पायर. म्हणजे आतापर्यंत आहे की एक सेट ऑफ माइंडसेटने लोक चालले होते की पोलीस म्हटलं म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी काय येतं डोक्यात, खूप फिअर्स असेल, थोडं रागीट असेल, फोर्स, व्हायलन्स, असं एक इमेज जनरली येते. बट मला असं वाटतं की त्याच्या व्यतिरिक्तही ह्युमॅनिटीचा दुसरा साईड पण आहे, थोडा सॉफ्ट जेंटल,
ज्याच्यानी पण टॅकल होऊ शकतात गोष्टी. स्पेशली जेव्हा विक्टिम रिपोर्टिंगची गोष्ट येते आणि वुमेन विक्टिम्स जेव्हा रिपोर्ट करतात तेव्हा दे फील मोर कम्फर्टेबल विथ लेडी ऑफिसर्स. तर मला एक तसा एन्व्हायरमेंट मी बनवेल असं माझी स्वतःची एक्सपेक्टेशन आहे जिथे पण मी पोस्टेड राहणार. दुसरं की डिपार्टमेंटमध्ये पण थोडं सेन्सिटायझेशनमध्ये हेल्प होणार असं मला वाटतं की जितके जास्त मुली इन्स्पायर होतील टू एंटर दिस मेल डॉमिनेटेड फोर्स डिपार्टमेंट तेवढंच चांगलं आहे डिपार्टमेंटसाठी पण आणि समाजासाठी पण. कारण खूपदा आपण बघतो की सेन्सिटायझेशन नसल्यामुळे जास्त प्रॉब्लेम्स होतात. तर माझी अपेक्षा ही आहे की एक लेडीवाला अँगल मी आणेल, बिलकुल आणेल. आणि समाजात एक जसं आपण म्हणतो की माझ्या गावाचा मुलगा हे झाला आहे, ऑफिसर झाला आहे, तर बाकी मुलं इन्स्पायर होतात आहे की मी पण होणार, तो झाला मी पण होणार. तर जिथे पण मी पोस्टेड राहणार तिथच्या मुली जर मला बघतील की एक मॅडम आहे ती ह्या लेवलपर्यंत पोहोचली आहे तर मग मी पण पोहोचेल. तर हा एक ग्राउंड लेवल चेंज खूप बेसिक आहे, पण तो रोल मॉडेलिंग जे आपण म्हणतो, जे आपण डोळ्यांनी बघतो, ते मला वाटतं खूप काम करतं आणि त्याच्यासाठी मी करेल काम. फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल सांगता येईल? बिलकुल सर. फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं म्हणजे माझे बाबा जे आहेत ते MSCBमध्ये होते, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. 2019मध्ये ते रिटायर झाले ॲज डेप्युटी चीफ इंजिनियर. आणि माझी आई होममेकर आहे आणि एक भाऊ आहे माझा आणि मी, बस 4 जण. मग प्रिपरेशनमध्ये घरून सपोर्ट कसा राहिला? घरून सपोर्ट असा की जसं थोडासा फ्री हँड आहे मला घरी. मी म्हटलं की मला जॉब सोडायची आहे आणि मला प्रिपरेशन करायचं आहे. सुरुवातीला ते एक जनरल रिॲक्शन जे मिडल क्लास फॅमिलीचं असतं की अरे एवढं चांगलं पॅकेज आहे, कशाला सोडायचं, थोडंसं होतं. पण मी म्हटलं खूप फर्मली मी स्वतःला पुटअप केलं की नाही मला करायचं आहे. तर मग त्यांनी म्हणजे बिलकुल मला सपोर्ट केला. फायनान्शियली बाबांनी नीड्सचे म्हणजे सगळ्या नीड्सचं टेक केअर केलं. आईचा खूप मॉरल सपोर्ट राहिला आहे मला थ्रू आउट द प्रिपरेशन. आणि इवन इथे एक्झाम्समध्ये पण सुद्धा आई कधी कधी इकडे येऊन जायची आणि तसं म्हणजे खूप सोपी होतं माझ्यासाठी फॅमिली साईडने. काय वाटेल की स्पेक्ट्रम अकॅडमीचे जे स्टुडंट आहेत त्यांना काय ॲडवाईस देणार, कसं प्रिपरेशन केलं? मी स्टुडंट्सला असं ॲडवाईस देणार की तुमच्याकडे खूप चांगला प्लॅटफॉर्म ऑलरेडी अवेलेबल आहे. देर आर इनफ गुड मेंटर्स अँड टीचर्स. जर तुम्ही UPSC MPSC किंवा ज्या पण एक्झामसाठी तुम्ही एम करत आहे तर गायडन्स नक्की घ्या आणि त्याला सिरियसली घ्या. खूपदा असं होतं की खूप मोठा जर क्लासरूम आहे किंवा जास्त मुलं आहेत तर कधी कधी पर्सनल गोष्टी कॅटर नसेल जरी होत तर तुम्ही स्वतःहून जाऊन टीचर्सशी बोला, मेंटरशी तुम्ही हेल्प घ्या. आणि याला म्हणजे पर्सनलाइज्ड एक प्लॅन बनवणे गरजेचं आहे. जो प्लॅन तुमच्या फ्रेंडसाठी काम करत आहे तोच तुमच्यासाठी काम करेल हे जरुरी नाही आहे. तुम्हाला होऊ शकतं की कुठल्या गोष्टीची जास्त रिव्हिजन लागते, कोणत्या दुसऱ्या मुलाला एका रिव्हिजनमध्ये समजून जातं आहे. तर हे जे स्वतःला एक्सप्लोअर करण्याची प्रोसेस आहे ना ही थोडीशी लांब आहे, पण याला करा. दुसरं म्हणजे हे की कीप युअर फोकस क्लिअर. जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कुठल्या तरी पर्पजसाठी करताय ही गोष्ट, MPSC असो UPSC असो किंवा दुसरी एक्झाम जी पण तुम्ही देताय, तर फोकस राहा. जसं सरांनी एक डिजिटल मीडियावाला प्रश्न उचलला होता की जर तुम्हाला वाटतं की ते डिस्ट्रॅक्शन आहे तर त्याला कंट्रोल करा. बिकॉज अल्टिमेटली तुम्हाला स्वतःला उत्तर द्यायचं आहे. तुम्ही सरांना उत्तर देणार नाही, तुम्ही एका पॉईंटनंतर आईबाबांनाही उत्तर देणार नाही, तुम्ही स्वतःला उत्तर देणार. ही लाईफ तुम्हाला जगायची आहे. तर म्हणून आता बेस्ट आहे की तुम्ही इनिशियल लेवल ऑफ प्रिपरेशनला आहे, टेक गायडन्स, मेक युअर ओन प्लॅन अँड जस्ट स्टिक टू इट. इतकंच माझा मेसेज. मित्रांनो, प्रांजलीची सक्सेस स्टोरी खरोखरच इन्स्पायरिंग आहे. प्रांजलीला बघून बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या मुली आणि मुलं हे नक्कीच विचार करतील की आपण UPSC करू शकतो आणि प्रांजलीसारखं IPS IAS होऊ शकतो. तर नक्कीच मला वाटतं की मुलं तसा विचार करतील आणि त्यांचं ड्रीम UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम ठेवतील आणि अचीव पण करतील. प्रांजलीच्या भावी करिअरसाठी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.